महाराष्ट्रात जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ॲक्टची अंमलबजावणी केली जाणार आहे। हा कायदा लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचा महाराष्ट्र सरकारकडून दावा करण्यात आलाय। सध्या या कायद्याला अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू आहे। पण हा नेमका कायदा काय असणार आहे आणि त्याचे नेमके फायदे काय होतील याचीच माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रीकांत बंगाळे। तुम्ही बघत आहात BBC मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 180। हा व्हिडिओ पुढे पाहण्याआधी BBC मराठीचं व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा। राज्यात जमिनीच्या व्यवहारासाठी म्हणजे शेतजमीन असेल तर त्याच्यासाठी सातबारा उतारा हा सरकारी कागद म्हणून दिला जातो, तर घरासाठी प्रॉपर्टी कार्ड हे एक सरकारी कागद असतं। आता लँड टायटलिंग ॲक्टमुळे जमीन आणि मालमत्तांचे जे व्यवहार आहे त्यामध्ये मोठा बदल घडेल असा दावा महसूल विभागाने केलाय। लँड टायटलिंग ऍक्ट आल्यावर निश्चित प्रॉपर्टी कार्ड लोकांना मिळेल, ज्यातनं जगातल्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला या प्रॉपर्टी कार्डवर इन्व्हेस्टमेंट करता येईल। हा कायदा आल्यानंतर आपल्या घराचं निश्चितीकरण झाल्यानंतर कुणालाही कुणाच्या प्रॉपर्टीमध्ये त्या ठिकाणी दखलंदाज करता येणार नाही। ऑनलाईन ट्रेस तर कोणी असणार नाही। माझी जमीन यांना विकायची असेल दोघंच ऑनलाईन बोलतील, दोघंच ऑनलाईनच जातील रजिस्ट्रारकडे। रजिस्ट्रार आणि आम्ही तिघं आम्ही जमाबंदीकडे जाऊ, ते आमची फोड करून देतील। तातडीनं त्यांचं म्युटेशन होईल। सर्व एका सिस्टीम मध्ये होईल। मध्यस्थीची कोणाची गरज पडणार नाही, ना जमाबंदी ऍक्ट कोणाची गरज, ना कोणी या ठिकाणी तहसीलदारकडे गरज, ना दोघांच्या मध्यस्थी कोणी तिसरा एजंट लागणार। आपल्या जमिनीचा कोणाला व्यवहार ऑनलाईन करता येईल। लँड टायटलिंग ॲक्टमुळे जमिनीचे व्यवहार हे सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने होईल। आता याचे नेमके फायदे काय आहेत ते पाहूया। राज्यातील सर्व मालमत्तांची डिजिटल नोंद होईल। त्या मालमत्ता ऑनलाईन दिसू लागतील। या मालमत्तेचा मालक कोण आहे, त्याची किंमत किती आहे, मालमत्तेचे आधीचे व्यवहार काय झालेत, अशी सगळी माहिती ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल आणि मग व्यवहार करता येईल। दुसरा फायदा म्हणजे जमिनीचे मालकी हक्काविषयीचे वाद मिटवण्यास यामुळे मदत होईल। आणि तिसरा फायदा, प्रॉपर्टी कार्डवर तुम्ही बँकांकडे ऑनलाईन पद्धतीने कर्जासाठी अर्ज करू शकाल। ऑनलाईन पद्धतीनेच त्याचा फेरफार निघेल आणि त्यावर बोजा सुद्धा चढेल। तर मग मंडळी, राज्य सरकार घेऊन येत असलेल्या या कायद्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा। आणि BBC मराठीच्या गावाकडची गोष्टच्या माध्यमातून अजून तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते सुद्धा सांगा। तूर्तास थांबूयात। धन्यवाद।